बर का, मला सांगायचंय तुम्हाला, 16व्या शतकात झालेला राजा आहे, तरी आजही छत्रपतींचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो. आजही म्हणू द्या तुम्ही, फक्त ऐका गोडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपतींचं नाव ऐकलं आणि मुखातनं जय आलं नाही असा माणूस महाराष्ट्रातला नाही, आणि ज्याच्या मुखात नाव आलं नाही समजावं तो महाराष्ट्रातला नाही. कारण राजांचं नाव आजही आपण स्मरणात ठेवतो, त्याचं एकच कारण आहे महाराज, राजा कधी स्वतःसाठी जगला नाही. राजाचं जीवन हे जगासाठी होतं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्याच लोकांचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये आहे जे जगासाठी जगले, त्यांनाच जगानं स्मरणात ठेवलं. ज्या लोकांनी स्वतःचे खिशे भरण्यासाठी आपलं जीवन घालवलं त्यांना त्यांची पिढी सुद्धा लक्षात ठेवत नाही. आपल्या अंतःकरणात प्रश्न करा. मी कोणालाच विचारत नाही बरं, कारण माझ्या मामाचं गाव आहे हे. हा, मला नेहमीच येणं जाणं आहे, पण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात विचारा. अंतःकरणात बरं का, आपलं नाव काय आहे प्रत्येकानं आपल्या आपल्या मनात विचारा बरं. आपल्या वडिलांचं माहिती आहे सर्वांना, आजोबांचं माहिती आहे सर्वांना, पणजोबांचं काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही, आणि पणजोबांच्या वडिलांचं आपापल्या मनाला विचारा. पणजोबांच्या वडिलांचं नाव माहिती आहे आपल्याला, 2-4 जुनं लोक असतील त्यांना माहिती असेल, पण माझं छाती ठोकून सांगणं आहे, समोर बसलेल्या 90% लोकांना आपल्या पणजोबांच्या वडिलांचं नाव माहिती नाही. मी सकट मला धरून बर का का लक्षात नाही, त्याचं कारण आहे महाराज, आपल्या आज्या पंजानं काही असे दिवे लावलेच नाही की ते दिवे आपण लक्षात ठेवून त्यांची नावं राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये.